माझ मित्रांनो, मिळाला महाराष्ट्रातला मनातला विजेता तुम्हाला बिग बॉसचा की नाही? हो, हा महाराष्ट्रातल्या जनतेचा मनातला विजेता आहे की नाही हे जनतालाच ठरवावं लागेल. कारण बिग बॉसने जसं ते विजेताचं जे आहे दाखवलेलं आहे जर्नी, किंवा मग त्याला एक्सपेक्टिव्ह नेचर्स वगैरे जे दाखवले आहे त्या हिशोबाने तरी महाराष्ट्राची खूप काही जनता जी आहे ती नाराज असणारच आहे. कारण की ज्या प्रकारे तिला विजेता बनवला आहे त्याच प्रकारे आपण ती चर्चा करणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण येऊया मेन मुद्द्यावरती. मित्रांनो, मी 10 दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यात मी सांगितलं होतं की बच्चा पण सांगून देईल की बिग बॉस चा विजेता कोण आहे, तर तन्वी कोलते. कारण तिचा जो गेम होता, गेमला सपोर्टिव्ह नेचर होता बिग बॉसचा म्हणा किंवा मग त्यांचा स्टाफचा म्हणा, तर ते कुठे ना कुठे दिसून येत होतं आणि ते समजून येत होतं. तर बच्चा हा प्रेडिक्ट करत होता की विजेता कोण आहे. कारण सपोर्ट टीम जी आहे ती तन्वी कोलतेला सपोर्ट करताना दिसत होती. आणि आता फिनालेमध्ये तुम्ही बघितलंच, ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेच्या टक्करला कोणीच नाही ठेवलं. कारण राकेश बापटचा गेम इतका पण बरा नाहीये की जो की रनरअप. कारण की तन्वी कोलतेच्या सोबतीला जे रनरअप होते ते स्ट्रॉंग पाहिजे होते. त्या हिशोबाने जर बघितलं आपण तर तन्वी कोलतेच्या बाजूला रनरअप कोणाला ठेवलं, ते राकेश बापटला. कारण की टॉप 3 मध्ये जरी बघितलं आपण तर आपल्याला अनुश्री आणि विशाल कोटियान हे टॉप 3 मध्ये पाहिजे होते. कारण ते तन्वी कोलतेला बीट करू शकले असते, त्यांचे कॉम्पिटिटर जे होते ते बेस्ट ठरले असते. बट बिग बॉसने तन्वीला विजेता करण्याच्या पाठीमागेच जे टॉप कंटेस्टंट होते त्यांनाच आधी इलिमिनेट करून टाकलं. कारण तन्वी कोलतेचा रस्ता मोकळा होणार आहे फिनालेमध्ये जाण्याचा. तर ही सगळी स्ट्रॅटर्जी होती हे मला असं वाटतंय. तुम्हाला पण काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. कारण की आता सरळ दिसून आलंय तर राकेश बापटचा गेम जसा पाहिजे तसा तेवढा रनरअप होण्याचा नव्हता. रनरअप होण्याच्या जे काबिल होते ते मला असं वाटतंय एकतर अनुश्री होती किंवा मग विशाल कोटियन होता. हे दोघांपैकी एक रनरअप व्हायला पाहिजे होता. हे कुठे ना कुठे महाराष्ट्राला खटकतंय डोक्यात. मेकर्सने जे जसं त्यांना दाखवलेलं आहे, तन्वीला विनर बनवलेलं आहे. हे तन्वीच्या लास्टचे 2 वीक मध्ये तन्वीचं प्रेडिक्ट होत होतं, तिला कुठे ना कुठे कोणता तरी सपोर्ट भेटत होता. बट तन्वी कोलते ही विजेता ठरली आहे आणि ती विजेता ठरली तर महाराष्ट्राला खूप शुभेच्छा. तन्वी कोलतेला शुभेच्छा तिच्या पुढच्या वाटचालीस. तर मित्रांनो, मी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. बाय, टेक केअर.